ललिता मराठी किचनमध्ये आपले स्वागत। आज आपण लाल वाटण लावून भरलेले वांगे बनवू। त्यासाठी मी घेतलेली सामग्री सांगते। अर्धा किलो वांगे घेतलेले आहे। एक कांदा घेतलेला आहे चिरून आणि भाजून घेतलेला आहे। थोडं खोबऱ्याचा तुकडा चिरून घेतला आणि भाजून घेतला आहे। अद्रकचा तुकडा घेतलेला आहे। 5-6 पाकळ्या लसणाच्या, कोथिंबीर, लाल मिरची पावडर 2 चमचे, हळद 1 चमचा, 2 चमचे धने पावडर, जिरे 1 चमचा, 1 चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ आणि 2 टमाटे चिरून घेतलेले आहे। आता आपण हा मसाला वाटून घेऊ। कांदा, खोबरं, अद्रक, लसूण, जिरे। आता मसाला वाटून झालेला आहे। आता हे सर्व मसाले मिक्स करून घेऊ। वाटलेला मसाला, लाल मिरची पावडर, हळद, धने पावडर, गरम मसाला, चवीपुरते मीठ। आता हे सर्व मिक्स करून घेऊ। सर्व मसाले मिक्स करून घेऊ। आता आपण वांग्यामध्ये भरून घेऊ। आता हे वांगे मी चिरून घेतलेले आहे। आता यात मसाला भरून घेऊ। असे सर्व वांगे आपण भरून घेऊ। आता मी मसाला असा भरून घेतलेला आहे वांग्यामध्ये आणि थोडं वाटण ठेवलेलं आहे। ते आता आपण फोडणी देऊ। आता कढई चांगली गरम झालेली आहे। आता आपण 1 कढई तेल टाकू। त्याला छान परतून घेऊ। टमाटा घालू। चांगलं छान परतून घेऊ। थोडं पाणी घालू आणि छान याला परतून घेऊ। आता मसाला छान परतवलेला आहे। मस्त तेल सुटलं आहे मसाल्याला। आता आपण त्यात वांगे टाकू। असे वांगे टाकून द्यायचे। आता याला चांगलं हलवून घेऊ। आता चांगलं छान असं परतून घ्यायचं मसाल्यामध्ये आणि 1 ग्लास पाणी टाकायचं। वीस मिनिटासाठी याला झाकून ठेवायचं, शिजू द्यायचं। आता भाजी छान शिजून झालेली आहे। आता आपण त्यात कोथिंबीर घालू। आता आपण जेवायला वाढू। खमंग अशी मसालेदार भाजी, वांग्याची भाजी तयार केलेली आहे। चपाती, पापड, कांदा, भात खाऊ आता। रेसिपी आवडली असल्यास चॅनलला शेअर, सबस्क्राईब, लाईक करा।